सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। अखेर नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही हप्त्याचे वितरण आता सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आणि आता सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांना भेटला नव्हता। सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला। स्वतः पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले की नमोचा हप्ता का जमा झाला नाही। बघा 8वा हप्त्याचा टायमिंग निघून गेलेला आहे, परंतु 8वा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्याला भेटला नाही। तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे, मागे आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे डिप्टी सीएम अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅश होऊन त्यांचं निधन झालं होतं। अशा काही अडचणी आल्या होत्या, त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण झालं नव्हतं। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता सांगितलं आहे शेतकऱ्याला दिलासा देण्याबद्दल नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार। त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं देखील वितरण होणार। आणि सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे की बघा आता या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचं पण वितरण सरकार करू शकते। म्हणजे की बघा टोटल या ठिकाणी 6,000 रुपयांपर्यंत निधी शेतकऱ्याला मिळेल। आता बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना दोन्ही हप्त्याचे मिळून तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे। परंतु जर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते तुम्हाला भेटले आणि पीएम किसान योजनेचा 1 हप्ता म्हणजे की टोटल 6,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात। आता सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे आणि सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे पात्र शेतकरी बांधवांनाच लाभ मिळणार। चला तर पाहून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहे व काय म्हणलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेब। तर शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मोठी अपडेट आता दिली आहे। आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने निधी वितरणाची तयारी आता पूर्ण केली आहे। आणि लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो, आता जाणून घ्या सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आता 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये 20 मार्चपर्यंत वितरण होणार। म्हणजे की बघा 20 मार्चपर्यंत सर्व तांत्रिक काम या ठिकाणी पूर्ण करून घ्या। म्हणजे की दुसरा टप्पा 20 मार्चला वितरित केला जात आहे आणि पहिल्या टप्प्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आल्या। आता बघा राज्य सरकारने आतापर्यंत 39,309 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले आहे। 2019 नंतर शेती घेतलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेमध्ये सामावून घेण्यामध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे। या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाल्यास नवीन शेतकऱ्यांनाही प्रत्येकी 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांनी आता फॉर्म भरलेले आहे त्या शेतकऱ्याला देखील लाभ मिळणार। 2019 बघा या साली तुम्ही जर शेती घेतली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार। म्हणजे की पीएम किसान योजनेच्याच धर्तीवर नमो शेतकरी योजना उभी आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचा फॉर्म भरला तर नमोचे देखील पैसे मिळतात असं सरकारचं म्हणणं आहे। आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो, बघा ज्यांनी 2019 नंतर शेती घेतली आहे त्यांनी आपली नोंदणी त्वरित करणे गरजेचे आहे। वारसा हक्काचे जमीन नावावर आलेल्या लाभ मिळाला। बघा सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांनी 2019 बघा या साली जमीन घेतली अशा पात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार। आता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तात्काळ करून घ्या आणि ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज सादर करा। आता बघा 20 मार्चला दुसरा टप्पा जाहीर होणार, परंतु आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे बघा 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वर्ग केला जाणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता सांगितलं आहे आता 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे।
लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण त्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत जिथे या प्रक्रियावर विशेष लक्ष दिले जात आहे। आता बघा सरकारने सांगितलं आहे येत्या काही दिवसांमध्ये या जिल्ह्यामध्ये निधी वाटप करण्यामध्ये येत आहे। टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारने दिली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा पहिला जिल्हा आहे। त्यानंतर बघा जालना जिल्ह्याचा समावेश झाला आहे। त्यानंतर बीड, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूर, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नांदेड आणि बघा अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून झाला आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे आता राहिलेले जिल्हे बघा त्या देखील जिल्ह्यामध्ये बघा 20 मार्चच्या नंतर लाभ मिळणार, परंतु बघा येत्या काही दिवसामध्ये म्हणजे की जवळपास 4 ते 5 दिवसानंतर याच 18 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार। आता बघा या अजून आतापर्यंत संपली नाही। सरकारने सांगितलं आहे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली बघा या 18 जिल्ह्यांचा समावेश पात्रतेच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊ नाही का सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे। सरकारच्या मनामध्ये आलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पगार 9वा हप्ता पण मिळून जाईल, म्हणजे की 6,000 रुपये येऊ शकतात, परंतु कदाचित सरकार 4,000 रुपये देणार आहे। कारण की बघा PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे तुम्हाला 4,000 रुपये मिळणार, यामध्ये कोणतीही शंका नाही। आता बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का तुम्ही चेक करा, जर आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळणार। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा ही योजना महाराष्ट्रामधील शेतकरी कुटुंबांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे। केंद्र आणि राज्य सरकारचा मिळून एकूण 4,000 रुपयांचा हप्ता दर 4 महिन्याला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जातो। परंतु बघा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला जवळपास आता 5 महिने होत आले, परंतु शेतकऱ्याला हप्ता भेटला नाही। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे बघा टायमिंग जरी झाला आम्ही एक पण हप्ता शेतकऱ्याचा वंचित ठेवणार नाही, सर्व हप्ते शेतकऱ्याला देणार असं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। आता शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या सरकारच्या माध्यमातून तर या ठिकाणी घोषणा झाली आणि या ठिकाणी निधी वितरित देखील 2 ते 3 दिवसामध्ये होणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेली आहे, अखेर तुमची प्रतीक्षा संपत आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळत राहतात। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।